सांगायचं की हे आम्ही देणार आहोत त्याच्या आणि मग त्या पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याचं ते पूर्ण झालेलं नसतं, तोपर्यंत दुसऱ्या घोषणा करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे हा सगळा मतदारांची फसवणूक आहे. आणि नमस्कार, मी नेहा गायकवाड, मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. अनेक प्रभागातल्या उमेदवारांशी आपण संवाद साधत आहोत. त्याचपैकी 22 प्रभाग क्रमांकमधले जे उमेदवार आहेत संदीप खांबे सर, त्यांच्याशी आपण आज संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. आणि आज जे आहे सर्वत्र जे उमेदवार आहेत त्यांचे काही जे उमेदवार आहेत त्यांचे जे अपक्ष म्हणून उभे आहेत त्यांचे सुद्धा आज निशाणे मिळणार आहेत. पण सर काँग्रेसमधनं उभे आहेत, त्यामुळे हाताचा पंजा हा निशाणे आहे. तर आपण सरांशी थेट संवाद साधणार आहोत. सर, आता जे आहे इलेक्शनला अगदी काहीच दिवस राहिलेले आहेत आणि सगळेजण आपले 100% देत आहे सगळेच उमेदवार. आणि आपण जसं सगळीकडे पाहतोय की सगळेच जे उमेदवार आहेत स्वतःचं काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करत, स्वतःचं वेगळे पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. आणि त्यानंतर मग असे पण काही उमेदवार आपल्याला आढळायला मिळाले की ज्यांना उमेदवारीसुद्धा मिळालेले नाही आहे, तरी पण ते समाजासाठी काम करत होते. आपण पण असंच नेतृत्व आहात आपल्या प्रभागामधलं, काय सांगा? बघा, बेस्ट आणि वेगळेपणा हा निवडणुकीच्या तोंडावरती प्रचाराच्या माध्यमातून करून जर कोणी निवडून येत असतील तर ते ठाणे शहरासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. ज्या उमेदवारांनी कष्ट केलेले आहेत, एक कार्यकर्ता म्हणून आपलं आयुष्य झिजवलेलं आहे आणि ठाणे शहराचं हित ज्यांना बघायचं आहे, अशा उमेदवारांना निवडून देण्याचं सुज्ञ मतदारांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य ह्यावेळेस पार पडणार आहे. अनेक लोकांशी आम्ही संपर्क केल्यानंतर आज जागृत मतदार हा आम्हाला भेटत आहे, सुज्ञ मतदार भेटत आहे. आणि तो आम्हाला सांगत आहे की ठाणे शहराचा हा बट्ट्याबोळ चाललेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा तर बट्टाबोळ झालेला आहे, परंतु ठाणे शहर देखील उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि विकासाच्या नावाने फक्त मतं घेत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये जे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे घोषणा केल्या होत्या योजनांची आणि सुरुवात केली होती ते अजून पूर्ण झालेल्या नाही आहे. म्हणजे फक्त आश्वासन दिले जातात, पूर्ण काम काही होत नाही. एक निवडणुकीमध्ये सांगायचं की हे आम्ही देणार आहोत त्याच्या आणि मग त्या पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याचं ते पूर्ण झालेलं नसतं, तोपर्यंत दुसऱ्या घोषणा करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे हा सगळा मतदारांची फसवणूक आहे. आणि हे काही राष्ट्रीय नेते, काही कलाकार, नाट्यकलाकार अशा वेळेस उतरतात, प्रचार प्रसार करतात, चित्रपट सिनेमातले उतरतात आणि मतदारांची दिशाभूल करून पुन्हा तीच व्यवस्था आपल्यावर लादल्या जाते. म्हणून हे थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि जागृत सुज्ञ नागरिकांनी अतिशय चिंतनमयपणे हित साधून, म्हणजे ठाणे शहराचं हित बघून मतदान केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण जसं की समाजासाठी उमेदवारी नसताना सुद्धा खूप काम केलेलं आहे. प्रत्येक वेळी आपण जे आहे काही ना काही सामाजिक कार्य करतच असता, पण तरीसुद्धा नंतर उमेदवार म्हणून उमेदवारी लढवण्याचं काय कारण होतं? बघा, आता आम्ही तर सत्तेत असलो, पद असलं, नगरसेवक असलो नसलो तरी आम्ही समाजसेवक आहोत, आम्ही ॲक्टिव्हिस्ट्स आहोत, आंदोलक आहोत. ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल, जेथे जेथे कुठल्याही प्रकारचं म्हणजे विकासाच्या नावाने नागरिकांवर दडपण, सत्तेच्या माध्यमातून दडपण आणतील किंवा नागरिकांचे हाल करतील, नागरिकांची फसवणूक करतील, अशा ठिकाणी जिथे अन्याय होईल तिथे आम्ही सदैवपणे काम करत असतो. परंतु महानगरपालिका ही आता प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये कमर्शियल लोक उतरतात, पैसेवाले लोक उतरतात आणि काहीतरी गोंधळ करून काहीतरी प्रचारात आघाडी घेऊन निवडून येतात. आणि मग पुन्हा ठाणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडते, ठाणे शहराचा विकास खोळंबतो, नागरिकांचे प्रश्न हाताळल्या जात नाहीत, विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचे प्रश्न रेंगाळतात, मराठी शाळा बंद केल्या आहेत, महानगरपालिकेच्या शाळा पूर्ण बंद झालेल्या आहेत. ज्या शाळांमधून एखाद्या व्यसनी बापाचा मुलगा देखील डॉक्टर इंजिनियर होत होता, ज्या महानगरपालिकेच्या शाळांमधून धुणी भांडी करणाऱ्या एखाद्या स्त्रीचा मुलगा, म्हणजे तोच वर्ग तिथे जातो, त्यांची मुलं देखील डॉक्टर इंजिनियर होत होती. म्हणजे ह्या शाळा म्हणजे एक परिवर्तनाचा एक तो लढा होता आणि तो लढाच थांबवलेला आहे. ठाणे महानगरपालिकेने सर्व शाळा तोडून ठेवल्यात. आज 10 ते 15 वर्ष झालं त्याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. त्या शाळा बंद का केला, त्या शाळा तोडल्यात काय, त्या इमारती उद्ध्वस्त का केल्या? आणि हे सगळे प्रश्न आहेत, हे जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. हे तात्पुरत्या योजनांच्या माध्यमातून मतदारांना बुरळ घालून जे करतायत
ते 1500 रुपयामध्ये त्या स्त्रीचा धुनी भांडी करणाऱ्या स्त्रीला तिचा मुलगा डॉक्टर इंजिनियर होणार नाही आहे. तुम्ही शाळा बंद केल्या, शिक्षण बंद केलं आणि तेच पैसे तुम्ही योजनांच्या माध्यमातून वाटता. हां, आणि राजकीय पक्षाचे मोठमोठे प्रस्थापित पक्ष आहेत, त्यांचे जे नगरसेवक आहेत, तर मोदीसारखे व्यक्तिमत्व काय आपल्या ठाणे शहरात मतं मागायला घराघरात येत नाहीत. जातात त्यांचे प्रतिनिधी जातात, त्यांचे नगरसेवक जातात आणि त्यांना फंडिंग येतं वरून आणि मग ते घराघरामध्ये प्रचार प्रसार करतात आणि मग मोदीपर्यंत ते मत जातं. म्हणजे वरून व्यवस्था खालून व्यवस्था जी बिघडत जाते ती वरपर्यंत बिघडत जाते आणि त्यामुळे जनतेच्या हाताळावर निर्णय लादल्या जातात. ठाणे शहर उद्ध्वस्त केलं. आता तुम्ही येताना बघितलं असेल, माझ्या ऑफिसच्या बाहेर बघा कसं फुटले ते. 1 महिन्यात आला ते सेंट्रल जेलच्या इथे एक पुरा रस्ता ओला चिंबा, असं वाटतं पावसाळा आहे. सगळं पाण्याने तो रस्ता भरला आहे, नळं फुटलेली आहेत. म्हणजे हे चाललं आहे काय ठाणे महानगरपालिकेचं? केवळ प्रतिष्ठा, केवळ मोठेपणा, आम्हीच तुमच्या घरातलं रेशन भरतोय, अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये ठाणे शहर हा तुरुंग केलेला आहे. ठाणे शहर उद्ध्वस्त केलेलं आहे. चांगले प्रतिनिधी तिथे गेल्यानंतर ठाणे शहराचा विकास झाला पाहिजे. एक तर देश आपला दारिद्र्यात आहे, देश गरीब केलेला आहे आणि गरिबांमधले गरीब दारिद्र्य झोपडपट्टीतली लोकं त्यांना दारिद्र्यात ठेवलेलं आहे, अतिशय खालच्या अवस्थेत ठेवलेलं आहे. कॉम्प्लेक्समध्ये जी लोकं आहेत, चांगल्या सोसायटीत लोक आहेत, त्यांचं कॉम्प्लेक्समध्ये चांगलं वातावरण आहे, गार्डन आहे, लाईट्स आहे, परंतु जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ते विचार करतात की आम्ही कुठल्या देशात राहतो. म्हणजे कॉम्प्लेक्स आहेत जपान आणि कोरियाच्या लेवलचे, अमेरिकेच्या लेवलचे, बाहेर आल्यानंतर बघतात ही बकाळ अवस्था. ते तरी कसे गप्प बसतात? तुम्हाला तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये काही तासासाठी तरी वातावरण चांगलं मिळालं तरी ठाणे शहरातली फुटपाथ कसे असले पाहिजे? आज युरोपात बघा 12 फुटाचे 10 फुटाचे फुटपाथ असतात, त्याला बॅरिकेड्स असतात, रस्त्यांच्या मध्ये डिवायडर्स असतात, त्याच्या नेहमी पट्टे वगैरे झिजले की त्यांना बनवल्या जातं. इथे काहीच नाही. आज तुम्ही रस्त्यावरती बघा, कुठेही पट्टा दिसत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने ते पट्टे फार महत्त्वाचे असतात. लाईन कोणी क्रॉस करू नये, त्याचं रस्त्याची बरोबर मेजर समजलं पाहिजे. आणि बकाळ अवस्था, ते गार्डन वगैरे थोडंसं कुठंतरी करतात, जरा थोडं त्याला रोषणाई करतात, पण रस्ते आणि गल्ल्यांची अवस्था काय, फुटपाथची अवस्था काय ठाणे शहरातल्या? हे सगळे विषय लोकांच्या बघा अहंकाराचे विषय नाही आहेत, हे लोकांच्या गरजेचे विषय आहेत. विकास झाला पाहिजे, विकासाच्या नावाने तुम्ही मतदान घेता. अरे पण विकास झाल्यानंतर तुम्ही त्या महापुरुषांचा आदर्श पण जोपासला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शाहू महाराजांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आज किती महिलांना माहिती असेल की आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे? ज्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं, ज्यांना आता त्या महिला ज्या आता उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांनी किती महिलांनी जाऊन सावित्रीबाईंना स्मरण केलं असेल, किती पुजलं असेल? म्हणजे तुम्ही आरक्षण घेता आणि निर्दयी होता. आणि त्या सावित्रीबाईंचे सारखे महापुरुष आहेत, बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष आहेत. तुम्ही विकास केला, घरात टी व्ही आला, फ्रीज आला, तुमच्या मर्सिडीज आली, पण तुमच्या घरात जर संस्कार आले नाही, तुमच्या घरात जर आदर्श आले नाही, तर तुमच्या पुढच्या पिढीचं काय होणार? तुमच्या कुटुंबातल्या वातावरणाचं काय होणार? तुम्हाला काय त्याच्यामध्ये जगण्याचा आविर्भाव काय असणार? जगण्याची तुम्हाला म्हणजे संस्कार काय असणार? त्यामुळे विकासाबरोबर आदर्श देखील एस्टॅब्लिश झाले पाहिजेत. महापुरुषांना पण स्मरण केलं पाहिजे असं मी सांगेन. त्यामुळे तुम्ही आता उभे आहात उमेदवार म्हणून की समाजात एक वेगळा बदल घडवायचा आहे. ज्या हिशोबाने आपण पाहतोय की ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस जे आहे ट्रॅफिक वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यानंतर पण आपण पाहतोय की त्याची व्यवस्थाच खूप चुकीची आपल्याला पाहायला मिळते. तर मग त्या संदर्भात काय आपण करू शकता? बघा मॅडम, आपण ट्रॅफिक पोलिसांना दोष देतो ट्रॅफिकच्या बाबतीत, पण त्यांची काय चूक असणार आहे सांगा? ट्रॅफिक कंट्रोल कसं करणार ते? रस्त्यांचं नियोजन आहे का? गाड्यांवर गाड्या परमिट केल्या जातात, दिल्या जातात आणि गाड्या वाढतात ठाणे शहरामध्ये. गाड्या वाढल्यामुळे ट्रॅफिक जमतं, रस्त्यांची बरोबर नियोजन नाही आहे, तुमच्या रस्त्याला पार्किंगचं नियोजन नाही आहे, तुमच्याकडे पार्किंग्स नाही आहेत. त्यामुळे परत तुमच्याकडे जी कामं चालली, तुम्हाला मगाशीच सांगितलं की 2017ला ज्या घोषणा केल्या आणि काम सुरुवात केली ते अजून पूर्ण झालेले नाही. मग त्याच्या अडथळे येणारच. त्याचे जे साहित्य आहेत, त्याचे जे कामगारांच्या ज्या परांच्या आहेत, त्या सगळ्या आडव्या तिवड्या असल्यामुळे ट्रॅफिक स्लो होते आणि ट्रॅफिक स्लो झाली की ट्रॅफिक जॅम होते. आणि ह्याचं सर्वस्व जबाबदार ठाणे महानगरपालिका आहे. ठाणे महानगरपालिकेचे इंजिनियर्स आहेत, त्यांचे आम्ही आयुक्तांना दोष नाही देऊ शकत, परंतु इंजिनियर स्वतः साईडवर जाऊन कुठलंही काम करत नाहीत, फाईलवर काम होतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी महानगरपालिकेला जोपर्यंत आपण सरळ करत नाही तोपर्यंत ठाणे शहराचे रस्ते आणि सरळ होणार नाहीत आणि ठाणे शहराच्या ट्रॅफिकचा प्रश्न कदापि हे होणार नाही.
प्रभाग क्रमांक 22मधनं आपण उमेदवारी लढवत आहात आणि ह्या प्रभागामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे? आपलं कसं की तुमचं जशी भूमिका आहे, डोर टू डोर कनेक्शन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या जास्त त्यांना इम्पॉर्टंट देणं गरजेचं आहे तुमच्या दृष्टीने? माझ्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज अशी लायब्ररी असली पाहिजे. हां, माझ्या प्रभागात की बरेचसे विद्यार्थ्यांना घरी मोठं कुटुंब असलं, घर छोटं असलं की अभ्यास करायला मिळत नाही. तर त्यांच्यासाठी एक सुसज्ज अशी चांगली लायब्ररी असली पाहिजे, ज्याच्यामध्ये ती विनामूल्य असली पाहिजे, ज्याच्यामध्ये चांगलं वातावरण त्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. घरी भले त्याच्या काही वातावरण असो, परंतु त्या लायब्ररीत गेल्यानंतर त्याला वाचन करता आलं पाहिजे, त्याला तिथे चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगलं मेरिटमध्ये येता आलं पाहिजे. म्हणून एक ती लायब्ररीचे माझे नियोजन म्हणजे संकल्पना आहे. त्याच्यानं फुटपाथ जे आहेत, हे फुटपाथ जे बनवलेले आहेत, तुम्ही बघा, कॅमेरा मारा, फुटपाथवरून कोणी चालू शकत नाही आणि फुटपाथवरून कोणी चालत नाही, रस्त्याचाच उपयोग करतो. कारण फुटपाथ हे नेहमी फुटलेले असतात, वर खाली असतात. त्या फुटपाथाचं काम जिथे गरज आहे तिथे करत नाहीत, तिथे रिपेरिंग होत नाही. मग ते पूर्ण फोडायचं, परत परत फोडायचं, तिथेच बांधायचं, दरवर्षी फोडायचं, तिथेच बांधायचं. आणि जिथे खराब आहे तिथे जरा इसको बंद करू नये एक मिनिट. आणि जिथे फोडायचं आहे तिथे फोडल्या जात नाही आणि बनवल्या जात नाही. अशा स्वरूपाचं जे दुर्लक्षित काम आहे ते सरळ करायचं माझ्या प्रभागात. माझा प्रभाग हा ठाणे शहरात सर्व नगरसेवकांच्या बरोबर प्रतिस्पर्धा करून मी हा आदर्श असा प्रभाग बनवणार आहे. मी इथल्या एक एक दगडाचा, एक एक विटेचा, एक एक नाक्याचा, एक एक गल्लीचा विचार करून मी ह्या ठाणे शहराला, आता आपली ठाणे माझ्याच प्रभागामध्ये खाडीचा पट्टा आहे, त्या खाडीपट्ट्यामध्ये मला जसं गोव्याला पर्यटन आहे ते शुद्ध आणि स्वच्छ खाडी करून तिथे पर्यटन झालं पाहिजे. खाडी किनारे बीच चांगले सुंदर झाले पाहिजेत, त्याच्यासाठी माझी मोठी संकल्पना आहे. तिथले मँग्रोव्ज जगले पाहिजे, तिथलं जलजीवन आणि पक्षीजीवन यांना दिसायला पाहिजे, म्हणून तिथे मला रॅम्प बनवायचे आहेत मँग्रोव्जमध्ये. ते एक माझी संकल्पना आहे. त्याचबरोबर ज्या महिला आहेत, ज्या धुणी भांडी करणारी ज्या महिला आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली म्हणजे परिवर्तनाची विचारशील अशी मंडळं स्थापन करून त्यांच्यासाठी सरकारच्या योजना वगैरे देण्याचं माझं मानस आहे. ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ज्यांना घरामध्ये दिवसभर असतात, जेव्हा ते बाहेर निघतात तर त्यांना कुठेही चांगलं वातावरण मिळत नाही, तर त्यांना गार्डनशिवाय पर्याय नसतो, परंतु रोड रस्ता क्रॉस करून जाणं त्यांच्या जीवाला धोका असतो. मग त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगलं असं बसून म्हणजे बसण्यासाठी चांगली व्यवस्था, केवळ बाक नाही, नाक्यावर बसलेली नाक्यावरची मुलं असं त्यांचा परिचय नसावा, म्हणून त्यांना चांगल्या प्रकारचं प्रत्येक प्रभागाच्या प्रत्येक वॉर्डामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांना बसण्यासाठी नियोजन, त्याला छत आणि पिण्याचं पाणी, थंड पाणी अशी व्यवस्था मला तिथे करायची आहे. जे आता हॉस्पिटल्स बंद पडलेत, आपले दवाखाने बंद पडलेत, एकही दवाखाना नाही आहे या प्रभागामध्ये, नाही आहेत, इतर ठिकाणी पण नाही आहेत, म्हणजे सगळेच गायब झालेले आहेत. तर आपला दवाखाना हा गल्लीत जरी नसला तरी चांगला असावा. प्रत्येक ठाणे प्रभागाच्या माझ्या प्रत्येक वॉर्डामध्ये 2-2 चांगले हॉस्पिटल असावे, तिथे सगळं साहित्य उपलब्ध असावं, वेल ट्रेन डॉक्टर्स असावे, ह्याच्यासाठी देखील माझा प्रयत्न असणार आहे. अजून मुलांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत. ठाणे शहराच्या बाहेरून लोक येतात आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला लागतात. स्थानिक मुलांना काम मिळत नाही. मग यांची बाहेरच्या मुलांची भरती करतो कोण? ह्यांच्या सीट्स कुठे विकल्या जातात, कोण विकतात, त्याचा काय व्यवहार होतो याची जनतेला कल्पना नाही. मग स्थानिक माझ्या इथल्या स्थानिक नागरिकांना, माझ्या तरुणांना जे त्यांचं शिक्षण झालं नाही त्यांना चांगल्या प्रकारचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये झाडू म्हणा किंवा घंटागाडी म्हणा याच्यामध्ये काम लागलं पाहिजे. त्याच्यासाठी एक माझा स्थानिकांसाठी आग्रह असणार आहे, प्रभागातील स्थानिकांसाठी प्रथम आग्रह असणार आहे. हा माझा मानस आहे. आज मुंबई आणि शहापूर मुरबाडवरून मुलं येऊन इथे काम करतात, ती कशी आली? त्यांच्या महानगरपालिका नाही आहेत का? त्यांच्या इथे ते लागू शकत नाहीत का? आमच्या ठाण्यात कशी आली? आम्ही कुठल्या प्रांताचा द्वेष करत नाही, पण ठाणे शहरात आमच्या प्रभागामध्ये मुंबईवरून लोक कशी येतात काम करायला, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक मुलांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये काम देण्याचं आम्ही सगळ्या आधीच स्थानिकांना प्राधान्य दिलं जाणार. कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्यांना परमनंट करण्यासाठी माझ्या नगरसेवक पदाचा परिपूर्ण ताकद मी त्याच्यासाठी लावणार आहे, जाहीरपणे लावणार आहे आणि त्यांना परमनंट करण्यासाठी माझी पूर्ण धावपळ असणार आहे.
आणि काही लोकांना स्वतःची घरं मिळालेली नाही आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, त्यांना घरे देण्याचा माझा मानस आहे. सोसायट्या ज्या आहेत, ज्या सोसायट्या आहेत त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, त्याच्यामध्ये मच्छर फॉगिंग, मच्छर होतात, मलेरिया होतात, लोकांचे लाख लाख रुपये जातात, जीव जातात. आता तर एक प्रकारचा मलेरिया ऑर्गन्स आणि ह्याच्यावर डॅमेज करतो, किडनी वगैरे लिव्हर डॅमेज करतो. तर नेहमी मच्छर होऊ नये म्हणून नेहमी माझं सुसज्ज असं त्याच्यासाठी यंत्रणा असणार आहे. कुठे पाणी साचू नये, कुठे डबके होऊ नये, कुठे धूर कधी मारला जावा, स्वच्छता व्हावी, ह्याच्यासाठी मी दिवस रात्र काम करणार आहे. 12 तास मी एक नगरसेवक जर मी झालो, मला संधी दिली लोकांनी, तर 12 तास काम करणार आहे. मी ह्याच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचीच प्रश्न सोडवलेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये स्थानिकांना झाडू खात्यामध्ये घंटागाडीमध्ये काम करण्यासाठी मी कॉन्ट्रॅक्टर्स लोकांच्या कार्यालयात रोज जाऊन हातपाय पडून त्या मुलांसाठी मी ती पण संधी काही तरुणांसाठी उपलब्ध केलेली आहे. पण जर पद आलं तर मला मोठ्या प्रमाणात हे करता येणार आहे. तर इलेक्शनचं ही तुमची पहिलीच वेळ आहे की ह्याच्या आधीसुद्धा पण आपण काही इलेक्शन उमेदवारीसाठी उभे राहिला होतात किंवा आपण ह्याच्या आधी काही प्रयत्न केले होते का, आणि त्यावेळेला काय अनुभव होता आणि आत्ता काय आहे? मग त्यावेळेस मी 2007चं निवडणूक लढलो होतो, तेव्हा मी सेकंड रनरअप विनर होतो, सेकंडला आलो होतो. पण मी कधी जिद्द सोडली नाही मला हे पद असो नसो, मी सेवेत तर नेहमीच राहणार आहे. पण माझा जे मतदारांना प्रश्न आहे की काम करणाऱ्या ह्याला का मतदान करू नये? आपण त्याचं काय बघतो? पक्ष बघतो का, त्याचं जात बघतो का, तो कुठं राहतो, कुठल्या वस्तीत कुठल्या व्यवस्थेत राहतो हे बघतो. मतदारांना विनंती आहे की एखादा कर्तृत्ववान असेल त्याला निवडून द्या. मी बरेच कामं केलेली आहेत प्रभागामध्ये. माझा ह्या प्रभागातच नाही तर माझं अखंड ठाणे शहरात जिल्ह्यात माझं काम आहे. माझे मोठे बंधू कर्मवीर सुनील खांबे साहेब ह्यांनी जे मोठे मोठे आंदोलनं केलेली आहेत ते त्यांची भारतात प्रसिद्ध आहेत. EVMच्या निषेधासाठी त्यांनी शाही फेकून EVM बॅन व्हावं म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. अनेक आंदोलनं आहेत की ज्याच्याकडून जनतेला न्याय मिळालेला आहे, कायदा सुव्यवस्था चांगली राहिलेली आहे. प्रस्थापित वर्गाचं जे काय दडपण होतं, माफियांचं जे दडपण होतं ते कर्मवीर सुनील खांबे साहेबांमुळे उद्ध्वस्त झालं ठाणे शहरातून, जिल्ह्यातून. त्यामुळे एक लोकशाही म्हणजे आशेचा किरण म्हणून खांबे साहेबांकडे बघितलं आहे की शेवटचा पर्याय सुनील खांबे साहेब, व्यवस्थेवर मात करणारा व्यक्तिमत्व आहे सुनील खांबे साहेब. असं परिचय असल्यामुळे आई इंदुताई खांबे आणि सुनील खांबे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन मी 25 वर्षापासून जनसेवेत आहे. याच्या पुढे 25 वर्ष मला काम करायचं आहे. मला पद असलं नसलं तरी मी काम करत राहणार आहे. परंतु न्यायाचा दांडा तुमच्या हातात आहे. तुमचे सगळे अधिकार संपलेले आहेत. तुमचं आरक्षण संपवलेलं आहे. तुमचे कायदा सुव्यवस्था संपवलेली आहे. तुमच्या हातामध्ये केवळ एकच अधिकार आहे आता, मताचा. तो मताचा अधिकार तरी योग्य ठिकाणी बजवावा, योग्य ठिकाणी लावावा. पैशाचं गणित होतं, पैसा वाटप होतो, घराघरात जातो, आपण कोणी मागायला जात नाही. परंतु आपल्या घरात जबरदस्ती पैसे पाठवले जातात सगळ्या पक्षांकडून. ते पैसे आले तर एकत्र करा, त्याच्यातले 51 रुपये काढा, आपल्या देवारामध्ये ठेवा, आपल्या कुराणासमोर ठेवा, आपल्या संविधानासमोर ठेवा आणि ते 51 रुपयाला पाया पडून आपल्या अंतर्मनातून मतदान करा. आपल्या अंतर्मनातून योग्य उमेदवार निवडा, असं मी सगळ्या प्रभागातील सर्व नागरिकांना, सगळं ठाणे शहरातल्या सर्व मतदारांना विनंती करतो की 51 रुपये देवारात ठेवून तुमचा निर्णय तुम्ही काढा. तुम्ही कुणाच्या पैशाची बांधील नाही आहात. पैसा येतो हा तुमच्या टॅक्सच्या पैशातून कमावलेला पैसा आहे. हा तुमच्याच 2 नंबरमधून पैसा कमवून तो असा बेफानपणे वाटण्याचा प्रयत्न, हा तुमचाच पैसा असतो. तो तुमच्या घरात परत फक्त त्या इलेक्शनच्या निमित्ताने पाठवतात. तो पैसा एकत्र करून 51 रुपये मात्र देवाकडे ठेवून तुम्ही चांगल्या उमेदवारांना मतदान करा. धन्यवाद सर. तर आपण सुनील खांबे सरांची चर्चा केलेली आहे. ते फक्त एक उमेदवार नाही तर ते एक समाजसेवक म्हणून सुद्धा अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्याच्यानंतर समाजसेवक होताना जेव्हा सिस्टमशी जोडून काहीतरी आपल्याला बदल करायचा आहे तर सिस्टमशी कुठं ना कुठेतरी आपल्याला जोडावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला अनेक जे बदल आहेत ते करता येतात. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.